हॅलो एव्हरीवन. आज आपण इरिगेशन मेथड्सचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहे. आता आपण बघूया बेसिन फ्लडिंग. ही एक मेथड आहे इरिगेशनची. तर या मेथडमध्ये फ्रिक्वेंटली इरिगेशन दिलं जातं प्लांट्सला. सो दिस मेथड इज यूज्ड फ्रिक्वेंटली टू इरिगेट द plantation. It is a special type of check flooding method. तर ही check flooding method चीच एक special type आहे basin flooding. Each plant is enclosed by circular channels which is called basin. तर आपण डायग्राममध्ये बघू. ही जी मध्ये मिडलला प्रोव्हाइड केलेली आहे ती मेन डिच आहे. तर इथून वॉटर सप्लाय दिला जातो आणि हे जे वॉटर आहे ते मेन डिचमधून सबसिडरी डिचेस ज्या दिल्या आहे त्याच्या थ्रू पास केलं जातं आणि जे सर्क्युलर चॅनल दिसत आहे त्याला आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो बेसिन्स. आणि त्या बेसिन्समध्येच प्लांटेशन केले आहे. तर या सबसिडरी डिचेस थ्रू आपण वॉटर सप्लाय करतो या प्लांटेशन्सला. So basins are connected to small filled ditches आणि ditches are fed from the main supply channels. जी मेन सप्लाय चॅनल्स आहे तर त्याच्या थ्रू ह्या ज्या सबसिडरी डिचेसला सप्लाय केलं जातं वॉटर. नेक्स्ट आहे झिगझॅग मेथड. तर झिगझॅग मेथडमध्ये काय आहे की इन दिस मेथड जो ॲग्रिकल्चर एरिया आहे त्याला स्मॉल प्लॉट्समध्ये डिवाइड केलेला आहे विथ द हेल्प ऑफ लो बंड्स इन अ झिगझॅग मॅनर. वॉटर इज सप्लाइड टू द क्रॉप्स फ्रॉम द फील्ड चॅनल थ्रू द ओपनिंग्स. ते ओपनिंग प्रोव्हाइड केलेले आहे त्याच्या थ्रू वॉटर सप्लाय दिला जातो क्रॉप्सला. द वॉटर फ्लोज इन अ झिगझॅग टू कवर द एंटायर एरिया. वॉटरचा जो फ्लो आहे तो झिगझॅग मॅनरमध्ये आहे टू कवर द एंटायर एरिया. when the desired depth is attained then the openings are closed. या इमेजमध्ये एक एरिया दिलेला आहे त्याला सब डिवाइड केला आहे लो बंड्सनी. तर मेन सीवेज डिस्ट्रीब्युटिंग चॅनल्स तिथून हा जो सप्लाय आहे वॉटरचा तो दिला जातो टू दी ब्रांच चॅनल्स आणि ओपनिंग्स थ्रू हे जे इरिगेशन आहे ते प्रोव्हाइड केलं जातं ब्रांच चॅनल्सला. आणि जेव्हा एक डिझायर्ड डेप्थ अटेंड होती त्यावेळेस या ओपनिंगला क्लोज केलं जातं. नंतर फरो मेथड्स. इन फरो इरिगेशन वॉटर इज अप्लाइड ओनली 1/5 to 1/2 ऑफ लँड सरफेस विच रिझल्ट्स इन लेस इव्हॅपोरेशन. तर फरो इरिगेशनमध्ये जे वॉटर सप्लाय केलं जातं ते लँडच्या फक्त 1/5 to 1/2 लँड सरफेसला केलं जातं. ज्यामुळे काय होतं की जे इव्हॅपोरेशन जे होतं वॉटरचं ते कमी होतं. तर फरो आर द नॅरो फील्ड डिचेस एक्सकावेटेड बिटवीन द रोज ऑफ प्लांट्स विच कॅरीज इरिगेशन वॉटर थ्रू देम. तर त्याच्यामध्ये जे आहे हे जे रोजमध्ये प्लांटेशन केलं आहे आणि 2 रोजमध्ये ज्याच्यामध्ये प्लांटेशन केलं आहे त्याच्यामध्ये जे चॅनल आहे जिथे आपण वॉटरचा सप्लाय दिलेला आहे त्यालाच आपण फरो म्हणतो. आणि ही जी आडवी जी दिसते ती मेन चॅनल आहे. तर त्या मेन चॅनल थ्रू ह्या ज्या 2 प्लांटेशनच्या रोजमध्ये जे लहान चॅनल दिसत आहे तिथून तो वॉटर सप्लाय मेन चॅनलमधून ह्या स्मॉल फरोजला दिलं जातं. तर फरोज आर द नॅरो फील्ड डिचेस एक्सकावेटेड बिटवीन द रोज ऑफ प्लांट्स विच कॅरी इरिगेशन वॉटर थ्रू देम. तर हे फरोज जे आहे जनरली 8 to 30 सेंटीमीटर डीप आहे आणि मे बी ते 400 मीटर लॉंग असू शकतात. फरो मेथडला परत क्लासिफाईड केलं आहे इनटू ग्रेडेड फरो मेथड, कंटूर फरो मेथड, लेवल फरो मेथड अँड कोरुगेशन मेथड. तर इन ग्रेडेड फरो मेथड
ह्या टाईप ऑफ इरिगेशनमध्ये ग्रेडेड फरोमध्ये ग्रेडेड फरोज म्हणजे स्मॉल चॅनल्स जे असतात त्यांना कंटिन्युअस अँड युनिफॉर्म स्लोप आहे दिलेला. सो कंटिन्युअस अँड युनिफॉर्म स्लोप्स आर कन्स्ट्रक्टेड. So why these slopes are constructed? To divert the water for crops which are planted in rows. Size and shape of furrow depends upon the type of crop. जो साईज आणि शेप आहे फरोजचा तो आपण कोणत्या टाईपचा क्रॉप आहे किंवा इक्विपमेंट, विच टाईप ऑफ इक्विपमेंट इज यूज्ड अँड स्पेसिंग बिटवीन द क्रॉप्स decides the sizes and the shape of the furrows. Second type of furrow method is contour furrow irrigation. This method is similar to the graded furrow method. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की लेवल फरोज जे आहे they carry water and contours are curved to fit in the land surfaces. तर ही जी कंटूर फरो इरिगेशन आहे this is suitable for all types of crops which are planted in rows, and this is the good distribution of water is possible through this method. म्हणजे ह्या मेथडमध्ये सगळ्या टाईपच्या क्रॉपसाठी ही मेथड जी आहे कंटूर फरो इरिगेशन हे सुटेबल आहे आणि याच्यामध्ये गुड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर जे आहे ते पॉसिबल आहे इन दिस मेथड. नेक्स्ट आहे लेवल फरो मेथड. देर आर स्मॉल चॅनल्स विदाउट ग्रेड. विदाउट ग्रेड म्हणजे चॅनल्सला कंटिन्युअस किंवा युनिफॉर्म स्लोप्स नाही आहे अँड यूज टू इरिगेट द क्रॉप्स प्लांटेड बिटवीन द फरोज. तर इट इज फॉर्म बाय फार्म इक्विपमेंट्स. तर फार्म इक्विपमेंट्सने हे फरोज जे आहे ते फॉर्म केल्या जातात. सो इरिगेशन फरोज आर युजली मेड युजिंग अ ट्रॅक्टर and implements are also used such as shovel or hoe. In this method water is applied rapidly आणि एक युनिफॉर्म डेप्थ जी आहे थ्रू आउट द फरो ती ठेवल्या जाते जोपर्यंत सॉईल पूर्ण वॉटरचं ॲब्झॉर्प्शन करत नाही तोपर्यंत एक युनिफॉर्म डेप्थ जी आहे ती ठेवल्या जाते. इन दिस मेथड lateral and capillary movement of the water distribute water to areas between furrows. Last आहे corrugation method. When furrows are constructed with small size they are called as corrugation. जेव्हा फरोजची साईज जी आहे ती स्मॉल असते तेव्हा त्याला आपण कोरुगेशन म्हणतो. तर कोरुगेशनचा जो शेप आहे तो व्ही शेप असू शकतो किंवा यू शेप ॲप्रॉक्झिमेटली 10 सेंटीमीटर डीप असतात ते आणि स्पेसिंग बिटवीन देम इज 40 to 75 सेंटीमीटर and length of this furrow is generally 90 to 180 centimeter. This method is suited for areas of low rainfall and small fields. So wherever there is low rainfall or small field then corrugation method is used. Next is contour farming. कंटूर फार्मिंग जो आहे तर हिली एरियाजमध्ये जिथे स्लोप्स आहे किंवा मग फॉलिंग कंटूर्स आपण म्हणतो स्लोप्स जे आहे तिथे आपण हा कंटूर फार्मिंग जी मेथड आहे ती यूज करतो. याच्यामध्ये लँड जी आहे ती डिवाईड केल्या जाते सिरीज ऑफ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्सनी. त्या हॉरिझॉन्टल स्ट्रिप्सलाच आपण काय म्हणतो टेरेसेस. आणि त्या टेरेसेस जे आहे तर ईच जे टेरेस आहे तिथे स्मॉल बंड्स लाईक स्ट्रक्चर जे आहे ते कन्स्ट्रक्ट केलं जातं ॲट द एंड ऑफ ईच टेरेस. तर ते कशासाठी कन्स्ट्रक्ट करतो आपण बंड्स टू होल्ड द वॉटर अप टू अ इक्वल हाईट. वॉटरला होल्ड करण्यासाठी आपण एंडला बंड्स कन्स्ट्रक्ट करतो सो दॅट वी कॅन अवॉइड द सॉईल इरोजन ऑल्सो बाय कन्स्ट्रक्टिंग द बंड्स ॲट द एंड ऑफ दिस टेरेसेस. आणि ही इमेज दिलेली आहे कंटूर फार्मिंगची. इथे आपण बघू शकतो की याला स्ट्रिप्समध्ये डिवाईड केलेलं आहे आणि ह्याच स्ट्रिप्सला आपण काय म्हणलेले टेरेसेस. आणि ॲट द एंड थोडंसं जे स्टेप लाईक स्ट्रक्चर दिसतंय तर तिथे असं म्हणू शकतो आपण की तिथे बंड्स कन्स्ट्रक्ट केलेले आहे टू होल्ड द वॉटर. थँक्यू.